सणवार म्हटलं की हॉटेलमधून गोड पदार्थ आणले जातात. तर तुम्ही अशा पद्धतीने घरीच गोड पदार्थ करून खाऊ शकता. तर आज आपण मैसूर पाक वडी कशी करायची ते बघणार आहोत. तर इथं मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे. तर यामधलं अर्धं तूप आपल्याला या बेसनमध्ये टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे चांगलं असं ओलं झालं पाहिजे, या पद्धतीने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. तर हे पूर्ण फिरवून झाल्यावर आपल्याला यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे, म्हणजे हे जास्त घट्ट होणार नाही. तर तेल टाकल्यामुळं काय होतं की हे जास्त तूप आपलं घट्ट होत नाही, पातळ राहतं. तर अशा पद्धतीने हे मस्त आपण एकजीव फेटून घेतलेलं आहे. तर चांगलं हे बॅटर तयार झालेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने. तर हे बाजूला ठेवूया आणि एक केक टीन घ्यायचं आहे आणि त्याला थोडं तेल लावायचं आणि सर्व बाजूने तेल पुसून घ्यायचं आहे. यामध्ये एक मी बटर पेपर घेतलेला आहे. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर साडीमध्ये जो पेपर येतो तर तो या मापाने कापून घ्यायचा आणि यामध्ये टाकायचा आणि वरून आणखी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर हे आपलं तयार करून ठेवायचं आधीच. इथं मी अर्धी वाटी तूप राहिलेलं यामध्ये गरम करून घेणार आहे. तर एका भांड्यामध्ये हे तूप मस्त गरम करून घ्यायचं. यामध्येच थोडं आपल्याला तेल टाकायचं आहे. तर अगदी 2 चम्मच यामध्ये तेल टाकायचं. तुम्हाला तेल टाकायचं नसेल तर फक्त तूपही घेतलं तरी चालेल. तर हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि इथं एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर टाकायची आणि 1 वाटीच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचा मस्त पाक करून घ्यायचा. जास्त घट्ट पाक करायचा नाही, फक्त साखर विरघळेल इतपत आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता अशा पद्धतीने मी इथे पातळ करून घेतलेला आहे. आणि जास्त पातळ करायचं नाही, अगदी एकतार तुटेपर्यंतच हे असा पाक करून घ्यायचा. आणि हे बेसन आपल्याला या पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर इथं मी पूर्ण बेसन पाकामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर हे पाकामध्ये मस्त शिजल्या जातं. तर असं एक सारखं हलवत राहायचं, नाहीतर खाली आपलं हे बेसन जळू शकतं. तर बघू शकता असे बुडबुडे आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपलं हे बेसन चांगलं शिजलेलं आहे यामध्ये. आणि इथे आपल्याला हे तूप गरम केलेलं यावर थोडं थोडं टाकायचं, एकदम टाकायचं नाही. तर अगदी थंड तेल टाकायचं नाही किंवा तूप टाकायचं नाही. तर कडकडीत असं तूप गरम करायचं आणि ते टाकायचं. तुम्ही तुपाऐवजी तेल घेतलं तरी चालेल किंवा तूप घेतलं तरीही चालेल. तर इथे असं थोडं थोडं तूप टाकून आपल्याला हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर बघू शकता असं थोडं थोडं टाकायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं. म्हणजे असं केल्यामुळं काय होतं, हे बेसन चांगलं फुगल्या जातं किंवा याला चांगली जाळी पडते. तर बघू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे आपली या बेसनाला थोडीफार जाळी येत आहे. तर असंच आपण सर्व बेसन मस्त असं छान असं फिरवून घेऊया किंवा फेटून घेऊयात. तर बघू शकता याचा कलरही मस्त असा चेंज झालेला आहे. मी इथं आणखी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि ते गरम करून घेतलं. तर तूप कमी पडल्यास तुम्ही आणखी यामध्ये तूप टाकू शकता. तर बघू शकता आता हे आपलं पूर्ण बेसन छान फुगल्या गेलेलं आहे. तर हे मस्त असं तयार झालेलं आहे आणि अगदी थोडा वेळ थांबायचं, म्हणजे हे छान असं फुगल्या जातं. तर बघू शकता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि लगेचच आपल्याला या केक टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे पसरवून घ्यायचं किंवा थोडा केक टीन टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे हे चांगलं पसरल्या जातं. तर मी इथे पूर्ण हे छान असं पसरवून घेतलेलं आहे आणि लगेचच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या, नाहीतर जास्त कडक होतं. कडक होण्याआधीच आपल्याला याच्या छान अशा वड्या पाडून घ्यायच्या आहे. तर अगदी थोडं कोमट आहे, तर एकदम थंड झालं नाही. तर असं कोमट असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि हे थंड झाल्यावर काढून घ्यायचे आहे. तर अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर आपल्या ह्या मैसूर पाक वड्या तयार झालेल्या आहेत. तर आपण ह्या पूर्ण काढून घेऊयात.
तर बघू शकता अगदी मस्त झालेले आहेत आणि जाळीदारही झालेले आहेत। तर लगेचच आपण हे कापून घेतल्यामुळं थोडं वरचा भाग याचा चोपडा आलेला आहे, पण आतून बघू शकता तुम्ही मस्त अशा जाळीदार झालेल्या आहेत। तर अशा वड्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर मस्त खा आणि स्वस्त रहा।